उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर दादरच्या सिद्धिविनायक मंदिर परिसराचा विकास होणार आहे आणि यासाठी मुंबई महानगरपालिकेने अर्थसंकल्पामध्ये 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। दरम्यान लवकरच मंदिर विकासाचा सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। उज्जैनच्या महाकाल मंदिराच्या धर्तीवर आता मुंबईतील सिद्धिविनायकाचं देखील विकास काम सुरू होणार आहे। मी सध्या सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की बॅनर पोस्टर्स लावून सिद्धिविनायक मंदिर आणि गणेश भक्तांच्या सुखसुविधांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 500 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे आणि त्यास मनपा आयुक्त इक्बाल चहल यांनी तात्काळ मान्यता दिली आहे। त्यासाठी मनपूर्वक आभार मानण्याचे बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहे। खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबतचं पत्र दिलं होतं। प्रभादेवी इथलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याकरिता महानगरपालिकेनं हा विशेष प्रकल्प आता हाती घेतला आहे। त्याच्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे आणि या प्रकल्पाअंतर्गत सिद्धिविनायक मंदिर परिसराचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। परिसराचं पुनर्नियोजन सुद्धा करण्यात येणार आहे। मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण होणार आहे, सुशोभीकरण होणार आहे, पूजा साहित्य विक्रेत्यांची व्यवस्था व्यवस्थित केली जाणार आहे। अशा कामांचा यात समावेश आहे आणि या कामाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक सुद्धा करण्यात आलेली आहे। यासाठी महानगरपालिकेने अर्थसंकल्पात 500 कोटीची तरतूद केलेली आहे आणि लवकरच मंदिर विकासाचा प्रस्ताव जो आहे, प्रकल्प जो आहे, प्रकल्प DPR तयार करण्यात येणार अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। याचं संपूर्ण मुंबईतून स्वागत केलं जात आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।